जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपली व्यथा मंत्र्यांकडे मांडलेली आहे। दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडलाय। कडाक्याच्या उन्हात कपाशीचे कोवळे अंकुर कसे बसे वाचवण्यासाठी काही भागात स्प्रिंकलद्वारे पिकांना कृत्रिम पाणी दिलं जात आहे। मात्र ज्यांच्याकडे सिंचनाची कोणतीही सोय नाही असा कोरडवाहू शेतकरी पूर्णपणे पावसाच्या प्रतीक्षेत आहे। वाढत्या चिंतेनं पुरता हवालदिल झालाय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली, त्यातच कडाक्याची ऊन पडते, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय अशा शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरद्वारे कपाशीच्या कवळ्या रोपट्यांना पाणी देण्याचं काम सध्या शेत शिवारांमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यवतमाळ जिल्हा कृषी विभागाकडून जिल्ह्यात तब्बल 9.5 लाख हेक्टरवर पेरणीचं नियोजन करण्यात आलं होतं। त्यापैकी 5.5 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे। त्यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे कोरडवाहूसह ओलीतदार शेतकरी जो आहे तो सध्या चिंतेत सापडलेला आहे। त्यातच ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही, म्हणजेच कोरडवाहू शेतकरी सध्या तो संपूर्ण आभाळाकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे। त्यांच्या शेतातील पिकांची स्थिती जी आहे ती संपूर्ण नाजूक आहे, चिंताजनक आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकरी हा मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र शेत शिवारांमध्ये पाहायला मिळते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।